ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांनो एक वेगळं वळण घेत आहे. मग नक्की सगळा एपिसोड पहा हा. कारण या भागामध्ये आपल्याला 22 वर्षापूर्वीचं सत्य बदलताना दिसतंय. हो, आत्तापर्यंत आपण जे मालिकेचे भाग पाहिले ते खोटे ठरलेत. हो, नक्की काय घडलंय? आपल्याला असं वाटतंय की हा अपघात महिपत आणि नागराज या दोघांनी घडवून आणलाय. पण नाही प्रेक्षकांनो, हा अपघात महिपत आणि नागराज या दोघांनी घडवून आणलेला नाहीये. त्यांना घडवण्याचं प्लॅनिंग होतं. पण ह्या घडवण्याच्या प्लॅनिंगमध्ये अचानकपणे बदल झालाय आणि त्या प्लॅनिंगमध्ये एक तिसराच मास्टर माइंड आहे. त्या तिसऱ्या मास्टर माइंडने खरं तर आयत्या वेळेला रमेशला पाठवलंय. रमेशबद्दलची कोणतीच माहिती नागराज आणि महिपत यांना आज तागायत माहिती नाहीये प्रेक्षकांनो. आणि ह्याच्यामुळे आता हा खरा मास्टर माइंड एक्झॅक्टली समोर आलाय. आणि ह्या खऱ्या मास्टर माइंडला पकडण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम केलंय ते म्हणजे आपल्या सायलीने. हो प्रेक्षकांनो, सायलीने रमेशचं स्केच काढल्यामुळे एक नाही, दोन नाही, भविष्यातली, भूतकाळातली 3 सत्य समोर आलेत. नक्की काय घडलंय? काय ट्रॅप रचलाय? देवळामध्ये खरा मास्टर माइंड कसा पकडला गेलाय? काय जबरदस्त एपिसोड आहे, सविस्तर पाहू. प्रेक्षकांनो, इकडे आता अर्जुन रात्री झोपल्या कारणाने सायली त्याला सांगू शकली नाहीये की एक्झॅक्टली काय झालं होतं. रमेशच्या बाबतीतलं काय सत्य तिला समजलं होतं हे ती सांगू शकत नाहीये. म्हणून तिने आता इकडे चैतन्याला सकाळी सकाळी बोलवल्यावरती चैतन्य आलेला आहे. ज्या वेळेला चैतन्य आलाय आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे अर्जुन आता चहा घेऊन आलाय आणि सायली सांगते अर्जुनला सगळी गोष्ट समजावून, काल रात्री तुम्ही झोपला होतात आणि त्यामुळे तुम्हाला काही मला सत्य सांगता आलेलं नाहीये. म्हणजे खरं तर हे सत्य असं आहे की त्या दिवशी बाबूचा ट्रक बंद पडला होता आणि त्याचमुळे तो ट्रक बंद पडल्यावरती रमेश नावाच्या कुणीतरी त्याला तो ट्रक दिला होता. हां, पण बाबूने एक्झॅक्टली जे काही सांगितलं ना ते सत्य हे होतं की तो रमेश नावाचा माणूस म्हणजे महिपतला माहीत नसताना आला होता. मग त्याला नागराज काकांनी एकतर पाठवलं असेल किंवा कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे जी हे सगळं करते. त्यावरती अर्जुन म्हणतो मग पुढे आता काय करायचंय? यावरती सायली म्हणते ऑलरेडी मी त्याचं स्केच काढले आणि स्केच काढून आता मी त्याला ऑलरेडी पाठवलेलं आहे. ते म्हणजे आपल्या सावंत इन्स्पेक्टरना. अर्जुन म्हणतो वाव, हे तर खूपच चांगलं काम केलेलं आहेस. त्यावरती सायली सांगते हो, आणि सावंत इन्स्पेक्टर उद्यापर्यंत या सगळ्याचं सत्य आपल्याला सांगतील आणि उद्यापर्यंत सगळं आपल्याला समजेल. यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन, अरे सायली वहिनीने एकाच दिवसात इतका काही मोठा धमाका केला ना, काय सांगू काय तुला मी. खूपच मोठा धमाका करत त्यांनी आता म्हणजे तिने खरा हे शोधून काढला. रमेश जर का सापडला ना तर काय नक्की गूढ आहे यामागे? नागराज काका आणि महिपत आहे की अजून तिसरी कुणीतरी व्यक्ती आहे हे समजेल. यावरती सायली म्हणते चैतन्य भाऊजी, तुम्हाला असं का वाटतंय की अजून कोणीतरी तिसरी व्यक्ती असेल? चैतन्य म्हणतो सायली वहिनी, माझा इतक्या वर्षाचा जो काही अनुभव आहे ना तो अनुभव बघता मला असं वाटतंय ना की काहीतरी गडबड आहे. कारण रमेश आपल्याला काय बोलला की त्याने फोन केला होता महिपतला आणि महिपत मात्र आता सांगतोय की कोण आहे रमेश, कुणी पाठवलंय असं बोलला ना. सायली म्हणते हो, हे माझ्या लक्षात नाही आलं. प्रेक्षकांनो, इकडे प्रियाने यांचं काहीतरी गौडबंगाल बोलणं ऐकलंय. म्हणजे तिने असं ऐकलेलं आहे की कोण रमेश, काय रमेश. मग तिला विचार पडलाय की नागराजला विचारू का काय रमेशचं सत्य आहे ते. म्हणून ती नागराजला कॉल करते आणि ती सांगते काय हो, अपघाताच्या दिवशी आता कोणत्या रमेशला तुम्ही आता पकडण्यासाठी हे केलं होतं? यावरती नागराज म्हणतो तू काय डोक्यावर पडलेस का? कोण रमेश, काय रमेश? आणि यावरती ती म्हणते नाही ना. यावरती तो म्हणतो नाही. आता प्रेक्षकांनो, नागराज तिला सांगतोय की रमेश तिला माहितीच नाहीये आणि आता ती विचार करते मग हे कोणत्या रमेश बद्दल बोलतायत? वेगळी कोणती तरी केस असेल आणि ती सोडून देते. आता प्रेक्षकांनो बघा हा, नागराजला रमेश माहित नाहीये, महिपतला रमेश माहित नाहीये, पण आता रमेशने हे दिली असं बाबू सांगतोय. बाबूने एकट्यानेच रमेशला बघितले प्रेक्षकांनो. आणि त्यावर इकडे आता सायलीला फोन आलेला आहे, तो म्हणजे इन्स्पेक्टर सावंतांचा. इन्स्पेक्टर सावंत सांगत आहेत की खरं सांगायचं तर आता म्हणजे आम्ही ना तुम्ही जो चित्र पाठवलेत ना स्केच, त्याचा शोध घेतोय पण अजून काही लीड लागलेली नाहीये. पण आज सकाळीच एक आता हे मिळालंय की ट्रकच्या ह्याच्यात आम्ही जेव्हा शोध घेतलेला आहे त्यावेळेला आम्हाला कोणीतरी रमेश आहे. काही वर्षांपूर्वी रमेश आता ट्रकचा व्यवसाय करणारा माणूस आहे. तर त्यामुळे एक काम करतो, मी आजच्या आज शोध घेऊन उद्याच्या उद्या तुमच्यासमोर हजर करतो. चैतन्य सायलीला कॉल करतो, सायली बहिणी
तू काळजी करू नकोस, मिळेल आपल्याला रमेश. प्रियाला सारखा सारखा विचार येतोय, रमेश कोण, रमेश कोण? जाऊ दे ना, कोणी का रमेश असे ना. आणि प्रेक्षकांनो इकडे आता खूपच वेगळा ट्विस्ट. त्याच रात्री प्रेक्षकांनो आता सावंत इन्स्पेक्टरनी रमेशला पकडलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने रमेश तर हातात आलाय, पण पण आता खरं सांगायचं तर रमेशला पकडल्यावरती पोलिसांना असं वाटतंय की आपल्याला खरा मास्टर माइंड मिळालाय. रमेशला ते पकडतायत. रमेश सांगतोय, मला का हे सगळं करताय, म्हणजे आता मला का पकडताय, मी काय केलंय? त्यावरती इन्स्पेक्टर त्याला सांगतायत, चल तुला पोलीस स्टेशनची हवा खायला लावली ना, तर आता मी तुला सांगेन काय आहे ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो त्यांना म्हणजे इन्स्पेक्टर सावंत त्यांना पोलिसात घेऊन तो म्हणतो, मला का? यावरती तो म्हणतात, 22 वर्षापूर्वी जो रविराजांचा अपघात झालाय त्या अपघातामध्ये तूच मास्टर माइंड आहेस हे आम्हाला समजलंय. असं म्हटल्यावरती तो थोडासा गडबडलाय आणि तो सांगतोय, हे बघा, त्यावेळेला फक्त ट्रक पोचवणं हेच माझं काम होतं. पोलीस सांगतात, चला तुम्ही आता पोलीस स्टेशनला चला. ताबडतोब त्याला आता पोलीस स्टेशनला नेण्यात येतं आणि त्याचं इंट्रोगेशन करण्यात येतं. पोलीस त्याला विचारतायत, सांग काय घडलं होतं एक्झॅक्टली 22 वर्षापूर्वी काय घडलं होतं. त्यावरती मग तो जे बाबूने सांगितलंय तेच सांगतो, पण एक सत्य अजून वेगळं आहे जे बाबूला माहीत नसतं. मग आता तो पोलिसांना सांगायला लागतो, 22 वर्षापूर्वी मला माझ्या बॉसचा कॉल आला होता आणि रात्रीच्या वेळेला त्याने मला सांगितलं की या ठिकाणी तू एक ट्रक घेऊन जा आणि तो ट्रक त्या ठिकाणी सोडून यायचा आहेस, पण माझं नाव कुठेही घ्यायचं नाही. यावरती तो म्हणतो, बॉस कोण तुझा? त्यावरती तो म्हणतो, हे बघा, मी याच्या आधी माझे ट्रक एक चालवायचो, पण या माझा बॉस तो कोण आहे मला माहित नाहीये. हा, पण तो फोनवर माझ्यासोबत टचमध्ये आहे. यावरती तो म्हणतो, मोबाईल दे. त्यावरती तो सांगतो, नाही, आमचा फक्त कॉल हा इंटरनेट कॉल होतो, त्यामुळे नंबर माझ्याकडे नाहीये. यावरती पोलीस म्हणतात, बघू. पोलीस मोबाईल घेतात, मोबाईल व्हेरीफाय करतात आणि त्यांना तेच कळतं. मग त्यानंतर आता इकडे ते सांगतात, पण तुझ्या बॉसने रविराजांना मारायला का सांगितलं? यावरती तो सांगायला लागतो, आहे खूप मोठं घरगुती आणि खूप मोठं एक त्याला बॅकग्राऊंड आहे. तो म्हणजे त्यांच्या आता व्यावसायिक, घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारचा. असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, तू जर का त्या बॉसला पकडायला आमची मदत केलीस तर आम्ही तुला सोडू. यावरती तो म्हणतो, पण जर बॉस भेटला नाही ना तर माझी खांडोळी करतील. पोलीस म्हणतात, तुला प्रोटेक्शन देऊ. आता इकडे बॉस कोण आहे माहित नाहीये, त्याला पकडण्याची मोहीम मात्र चालू होणार. आता इकडे पोलीस आलेले आहेत रविराजांकडे. रविराजांना पोलीस आता सांगत आहेत, हे बघ. आणि आता रविराजांना सांगितलं जातं की ज्या रमेशनी आता त्या रात्रीमध्ये बाबूला तो ट्रक दिला होता तो रमेश पकडला गेलाय. आणि त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो, काय सावंत इन्स्पेक्टर पकडला गेला? मग त्याने काय सांगितलं? त्याला कुणी ट्रक न्यायला सांगितलेला? नागराजने का? यावरती सावंत म्हणतात, नाही, इथेच खूपच मोठं सगळं बदललंय. आतापर्यंत आपण विचार करत होतो की हे सगळं महिपतने घडवून आणलंय आणि कदाचित त्याला आता नागराज मदत करतोय. यावरती रविराज म्हणतात, मग काय, अजून काय वेगळं आहे? त्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, नाही, काहीतरी गडबड आहे. यावरती रविराज म्हणतात, कसली गडबड? त्यावरती अर्जुन म्हणतो, थांब सिनियर, सावंत इन्स्पेक्टर तुम्ही बोला. मग सावंत जो काही प्रकार आता घडलेला आहे तो प्रकार सांगायला लागतात आणि त्यानंतर सावंत म्हणायला लागतात, हे बघा, आम्ही त्याला पकडलं आणि आम्ही त्याला सांगितलं की तुला नागराजने हे दिलं का? तर तो सांगतोय, नाही, मला नागराजने वगैरे कोणीच काही दिलेलं नाहीये, मला खरं तर आता हे सगळं त्याच्या बॉसने दिलंय. अर्जुन म्हणतो, बॉस कोण? यावरती तो सांगायला लागतो, बॉस त्याला पण माहित नाही, तो फक्त त्याचा आता इंटरनेट कॉल करतो आणि त्यामुळे नंबर नाहीये, पण तो आपली मदत करायला तयार आहे. जर आपण त्याला प्रोटेक्शन दिलं ना तर तो मला म्हटलाय की मी तुमची मदत करेन आणि ही मदत करण्यासाठी आता तो आपल्याकडून प्रोटेक्शन मागतोय. अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, आपण त्याला प्रोटेक्शन देऊया. त्यानंतर रविराज अर्जुन त्या आता रमेशची भेट घेतात. रमेशची भेट घेतल्यावरती रमेशला विचारल्यावरती तो सांगायला लागतो, हो, तो मास्टर माइंड मला माहिती आहे, पण तो देवभक्त आहे आणि तो तुम्हाला ज्या देवळात भेटेल ना त्या देवळाचं तुम्हाला मी लोकेशन सांगू शकतो, तुम्ही त्याला ट्रॅप करू शकता. यावरती अर्जुन म्हणायला लागतो, मी तुम्हाला एक क्लू सांगेन, त्या क्लूवरून तुम्हाला समजेल की त्याला कसं पकडायचं आहे ते. त्याला आपण बरोबर पकडूया, मी तुमची मदत करेन, फक्त मला प्रोटेक्शन पाहिजे. अर्जुन म्हणतो, काळजी करू नको. पण त्याचं रविराजांच्या सोबत आता काय वैर आहे?
यावर तो म्हणतो, मला काहीच माहित नाहीये. मला जे काम करायला सांगितलं ते एक्झॅक्टली मी काम केलंय. बस बाकी मला खरंच काही माहित नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो, ठीक आहे. मग त्या रात्री खूप मोठा ट्रॅप रचला जातो. या ट्रॅपमध्ये आता कशा पद्धतीने त्या माणसाला पकडायचं आणि नक्की काय करायचं हे सगळं सगळं ठरतं. म्हणजे आता काही झालं तरी तो माणूस वाचला नाही पाहिजे. मग इन्स्पेक्टर साहेब ट्रॅप रचतात आणि देवळामध्ये आता त्या मास्टर माइंडला पकडायचं ठरतं. आता खरं तर हा मास्टर माइंड महिपत नाहीये, नागराज नाहीये, त्यांना माहिती पण नाहीये. मग हा आहे तरी कोण? रविराज म्हणतात, कोण असू शकतो? माझा व्यवसायातला कोणी रायवली? यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर सांगतात, नाही, फक्त व्यवसायातला रायवली नाहीये, हा तुमच्या पूर्ण फॅमिलीला ओळखतो. रविराज म्हणतात, कशावरून? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, की मला रमेशने सांगितलं होतं, सावंत सांगायला लागतात, की त्यांच्या एक्झॅक्टली सगळ्या फॅमिलीची त्याला माहिती होती. पण पण तो नागराजचा माणूस नाहीये 100%. कारण ज्या वेळेला बाबूने फोन लावला तेव्हा नागराज महिपत सोबत होता. आता हे ट्रॅक काय आहे, हा गूढ काय आहे, हे सगळं रविराज अर्जुन सगळ्यांनाच खूपच धक्कादायक असतं. पण आता हा ट्रॅक उलगडणार असतो देवळामध्ये. सगळेजण दुसऱ्या दिवशी त्या मास्टर माइंडला पकडायला देवळात आले. अर्जुन, सायली आणि रविराज हे तिघ जण जणू काही मंदिरातच आलेत असे आलेले आहेत. आणि तिकडे भिकाऱ्याच्या वेशामध्ये आता सावंतांचा माणूस आहे, त्यांच्याशी बोलतायत. फायनली आता इकडे त्या मास्टर माइंडला ओळखायची खूण म्हणजे तो देवाचा चांगलाच भक्त आहे आणि तो या सगळ्यामध्ये खूप मोठा दान धर्म करतो. मग आता त्या मास्टर माइंडला पकडण्यासाठी जो ट्रॅप रचलाय त्यात आता सावंत इन्स्पेक्टरचा जो एक माणूस आहे तो माणूस रविराज, अर्जुन आणि सायली यांना एक्झॅक्टली आता मदत करत आहे. तो मास्टर माइंड तिकडे आलेला आहे आणि तो कुठे गेलाय त्याच्यावरती सावंतांची माणसं पण पाळत ठेवतायत. आता हे तिघ जण बरोबर सावंतांचा माणूस जो भिकाऱ्याच्या वेशात बसलाय त्यांच्या मदतीने त्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मग त्यानंतर रविराज, अर्जुन आणि यांना तो मागच्या साईडने थांबा. आत्ता तो माणूस प्रेक्षकांनो त्यांना सूचना मिळाल्याप्रमाणे तिघ जण एका बाजूला थांबलेत आणि त्यानंतर ज्या माणसाला पकडायला सांगितलंय तो माणूस पकडला गेलाय. आता हा माणूस पकडल्यावरती इकडे आता खूप मोठं सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार असतो. खूप मोठं सत्य उलगडताना समोर येणार असतं आणि त्याच वेळेला रविराज त्याला पकडतात. पकडून त्याला एका बाजूला नेतात आणि त्यानंतर आता इकडे सगळे इन्स्पेक्टर जमतात. बोल, कोण आहेस तू? कोण आहेस तू मास्टर माइंड? आणि तू इतक्या वर्षापूर्वी का आम्हाला मारण्याची सुपारी दिली होतीस? बोल लवकर, असं म्हणत त्याच्यावरती दबाव टाकतायत. तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुन, सायली, रविराज त्याला पकडतात. तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब तिकडे आलेले आहेत आणि त्यानंतर ते सांगतात, रविराज सर, काहीतरी गफलत झाली. हा त्या मास्टर माइंडचा हा बॉडीगार्ड आहे. यावरती तो म्हणतात, मग मास्टर माइंड? यावरती रविराजांना आता इकडे पोलीस सांगतात, त्याला बहुतेक आता टिप मिळाले म्हणून तो बुरख्यात आलाय, पकडा त्याला. बुरख्यात आलेल्या माणसाला, आता तो माणूस आहे, ती बाई नाहीये, त्याला पकडलं गेलंय. प्रेक्षकांनो आता खऱ्या अर्थाने मालिका उलगडत चालली. आता हा बुरख्यातला मास्टर माइंड त्यानेच आता सुपारी दिली होती हे तर सत्य समोर आहे. पण त्या बुरख्यातल्या मास्टर माइंडचा बुरखा काढेपर्यंत तो आता पळून जाणार आहे. बरं प्रेक्षकांनो, बॉडीगार्ड तर हातात गावलाय, तो माणूस पळून गेलाय आणि त्यानंतर सुरू झालाय 22 वर्षापूर्वीचा शोध घेण्याची मोहीम. 22 वर्षापूर्वी काय घडलं होतं, एक्झॅक्टली 22 वर्षापासूनचं आता हे सगळं समीकरण काय आहे? रविराजांच्या जीवावरती नागराज महिपत शिवाय दुसरं कोण उठलेलं आहे की ज्यांनी आता रविराजांना मारण्याची सुपारी दिले? हे सत्य त्या बॉडीगार्ड आणि रमेश या दोघांकडून काढून घेण्यात येणार आहे. पण मालिका खूप गुंतागुंतीची होतीये. जे साधं सोपं सरळ होतं ते आता ट्विस्ट करण्यात आलेलं आहे आणि याचा संबंध सायली तन्वी असेल हे उलगडण्याशी कुठेतरी जुळताना आपल्याला दिसणार आहे. मालिका खूप रंजक आहे. असंच आता हा मास्टर माइंड चा शोध घेण्यासाठी बॉडीगार्ड आणि रमेश कशी मदत करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये किमान किमान मास्टर माइंड तरी समोर आलेला आहे. पण त्याचं नाव समोर येण्यासाठी येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहेत.